दिल्लीतील विद्यार्थी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे। अर्धापूरसह शहर आणि ग्रामीण भागातील अनेक बाजारपेठा बंद राहिल्यात। विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनीही या बंद मध्ये सहभाग घेत सरकार विरोधात निषेध व्यक्त केला आहे। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। या बंदला नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळालेत। नांदेड शहरासह अर्धापूर तालुका आणि ग्रामीण भागातील अनेक बाजारपेठा सकाळपासून बंद राहिल्यात। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसोबत ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, मनसे, काँग्रेस, विविध विद्यार्थी संघटना आणि अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदविला। अर्धापूर तालुक्यात कडकडीत बंद पाडण्यात आला। आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थी प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे। बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नांदेड जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। बंद शांततेत पार पडला। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। जो चटके लागत नाही, चौकंदांना कळत नाही, आज विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर नीटचा पेपर फुटला आहे, त्या एका दलिंदराने आपल्या शिक्षण मंत्री पदावर राजीनामा द्यायला पाहिजे ना। पण एका व्यक्तीला राखासाठी अख्ख्या देशाला त्रास देण्याचं कार्य हे बीजेपी सरकार, हे नालायक सरकार, हे मोदी सरकार करत आहे। हे आम्ही ठासून सांगू शकतो। कारण का आज जर आम्ही संघर्ष केला नाही तर भविष्यातली पिढी आम्हाला माफ करणार नाही। तुम्ही या मोदी सरकार दलिंदराच्या सोबत सहकार्यासाठी होते, त्या यादीत आमचं नाव येऊ नये। आम्ही संघर्षाचा आमचा जीव गेला तर चालते, संघर्षाच्या यादीत आणि न्यायासाठी आम्ही लढलो, त्यासाठी आमचा संघर्ष आणि वंचित बहुजन आघाडीने हा त्यासाठी लढा उभारलेला आहे। यासोबतच यवतमाळ शहरातल्या सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष आमच्या सोबत आलेले आहेत। नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला मिळालेला प्रतिसाद हा विद्यार्थी प्रकरणावरील जनभावनेचे प्रतीक मानला जात आहे।